सूचना केली जाते पहिल्या 3 ओव्हरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे. पहिल्या 3 ओव्हरसाठी फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे. जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केल, खास करून क्षेत्ररक्षण करणारा संघ. पंचांनी देखील टाइम सेट करायचा आहे. किती 12:17 झालेली आहेत. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज वेळे संघाचा अनिकेत. अतिशय प्रतिम चांगला चेंडू म्हणता येणार आणि ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच करते. वाईटचा इशारा, एक दवेचा निर्बाळा, एक अवांतर धावणे संघाचा होतोय. श्री गणेशा खारबाव संघाची सलामी जोडी आपण टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये पाहतोय. उमेश आणि राहुल. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत. वारंवार चुका देखील पाहतो. गोलंदाजीच्या माध्यमातून थोडासा स्वैर मारा, हा चेंडू देखील थोडासा आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंच पुन्हा एकदा करतील. वाईटचा इशारा, एक धावेचा निर्वाळा, धावसंख्या एकाने पुरस्कृत धावसंख्या होती बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज थोडासा स्वैर मारा करतोय. सलग 2 चेंडू देखील आपण त्याच्या माध्यमातून स्वैर पाहिले. आता मात्र चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू. स्वराज्य कशाळी विपक्ष मरुआई दिवे या दोन संघांमधून पुढील सामना असेल. ज्ञानेश्वर आपण देखील थोडंसं स्टेजशी संपर्क साधा. आता मात्र चेंडूला स्विचेटचा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खाली क्षेत्राने चेंडू जाईल दरम्यान सीमारच्या बाहेर चौकार. चौकानं स्वतःचा अकाउंट ओपन करताना या ठिकाणी फलंदाज उमेश. संघात धावसंख्या देखील 4 ने पुरस्कृत धावसंख्या होती बिनबाद 6. नंदेश्वर खारबाव संघाचा कॅप्टन आपण देखील कुठे जाऊ नका. नंदेश्वर खारबाव संघाचा कॅप्टन आपण देखील कुठे जाऊ नका. त्याचबरोबर सोनई गावदेवी पुन्हा एकदा चेंडूला स्विचेट काढण्याचा प्रयत्न. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण इनफिल्डमधून पाहिलं. एक धाव घेण्याची संधी झाली. एकदम संघात धावसंख्या 7 वर पोहोचली. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपत्र गोलंदाज अनिकेत. एक धाव घेण्याची संधी, धावसंख्या 7. वेलकम सुरेशजी पाटील, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. थोडासा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच आणि पहिला फलंदाज बाद. मरुए दिवे संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर स्वराज्य कशा संघाचं कॅप्टन आपण नाणेफेकडे यायचंय. हॅलो, खारबाव संघाचा कॅप्टन आपण कुठेही जाऊ नका. नंदकिशोर खारबाव ए संघाचा कॅप्टन आपण कुठेही जाऊ नका. दोन्ही संघाचे कॅप्टन आपला सामना दिवसामधूनच होणार आहे, त्या अनुषंगाने आपण कुठेही जाऊ नका.
यावेळी मात्र पाहतोय आपण एक चांगला फटका, चेंडू जातोय समालोचन कक्षाच्या वरून षटकारासाठी. टीम खारबाव आणि टीम वडूनगर, जयगाव ते वडूनगर आणि नंदकिशोर खारबाव, आपण कुठेही जाऊ नका. चौदा धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथे मात्र पाहतो ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. नक्कीच मात्र पंच इथे षटक संपल्याचा इशारा करतायत. तुम्हाला रेग्युलरचा सामना लावायला कोणी सांगितलं तर हे आता माझे मागे तारात होले ना, पोटीचं आठवून जेव्हाचं होतं ना, होतं ना दोन्ही संघ, त्यांनी जिंकले तर आपण या केलता संघ होतो ना. अरे ते माझे मागे लागले ना, आमचा शिलवून आम्ही चाललो नाही. हॅलो हा बोला बोला, आपला ए केला था ना याच्या नंतर, हा बोला बोला केलो आपण. नंदकिशोर खारबाव संघांना विनंती असेल आपण तयार राहा. नंदकिशोर खारबाव तयार होतोय गोलंदाज. हाफ ट्रॅकर होता, उडवलेला आहे मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर जातोय चेंडू. षटकारासाठी 6 धावा. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. सो 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. खरं तर हा रेग्युलरचा महासंग्राम आपण पाहताय, जाणता राजा वर्सेस जय कोपरोबा वेळे या दोन संघामध्ये. दोन्ही संघांना रजनी क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. दिवसा मात्र इथे खेळत आहेत. ओव्हर द विकेट तयार गोलंदाज. इथे मात्र लॉफ केलेला आहे, चांगला फटका आहे, मिडल ऑफ बॅट, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय बॅटमधून. उमेश तरेने इथे सुरुवात केलेली. जाणता राजा खारबाव आणि त्यानंतर नंदकिशोर खारबाव. मी तर म्हणेन की खारबाव संघाच्या पाठीराख्यांचा आज नक्कीच एन्जॉयमेंटचा दिवस आहे, कारण त्यांचे दोन्ही आवडते संघ
40+ आणि रेग्युलरचे संघ या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. मास्टर 40+चा जो फॉर्मेट आहे तो ठीक 3:30 वाजता सुरू होईल आणि राजेश दाखला पाटील जय सोनई वडूनगर यांच्या वतीने आपणास विनंती आहे की 3:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. क्या बात आहे. मास्टर 40+, सिनियर 40+, नवीन 40+, हे सर्वच 40+चे फॉर्मेट आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहे. सिंगल आली फक्त सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागते ती 27. समीर कांबेकर माझ्या जोडीला आहेत. खरं तर मित्र हो, समीर कांबेकर वेल एज्युकेटेड, ज्यांचे वडील नक्की शिक्षक होते. खरं तर कांबेकर घराणं म्हटलं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप अग्रेसर आहे या वडूनगर गावामध्ये. अगदी धार्मिक क्षेत्रामध्येही कांबेकर घराणं खूप अग्रेसर आहे. आज समीर कांबेकर आपल्या समालोचन कक्षामध्ये एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. वेलकम समीर कांबेकर. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. SK एंटरटेनमेंटने मात्र जबरदस्त रेकॉर्ड केलेला आहे. सलग 3 दिवस आपण पाहतोय. रात्री 4:30ला जात आहेत, सकाळी 9, 9:30ला हजर होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. ते SK एंटरटेनमेंटच करो जाणो. आणि खरं तर राजेश दाखले पाटील, 2 राजेश या आयोजनाला मिळाले आणि त्या दोन्ही राजेशनी खरं तर राज केलं. इतकं कष्ट या दोघांनी केलं की अगदी त्यांना सॅल्यूट. राऊंड द विकेट इथे मात्र आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न. आभार मानूया आपण सिनियर 40+ संघटनेचं. या स्पर्धेमध्ये सहभागी झाले खास करून महेश काबूकर आणि त्यांचे सर्व सहकारी. त्यानंतर फ्रेंड्स फॉरएव्हर जयदास पाटील, विनोद म्हात्रे, विनोद पाटील, योगेश म्हात्रे या सर्वांच्या वतीने फ्रेंड्स फॉरएव्हर ही संघटना आपण इथे खेळताना बघितली. त्यानंतर नवीन 40+ क्रिकेट संघटनेसाठी खास करून पप्प्या काबूकर, अशोक पाटील, यशवंत पाटील, दीपक पाटील यांनी खूप मेहनत घेतली आणि आज पाहतोय आपण नवीन 40+चा फॉर्मेटही इथे खेळला गेला. गोलंदाज तयार, हलक्या हाताने फक्त चेंडूला स्टिअर केलेला आहे. व्हॉट अ शॉट. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय डीप, थर्ड मॅन सीमारेषा पार, चौकार. वेल स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघ या ठिकाणी हजर झालेला आहे. गणपतजी भोईर साहेब, आपला या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. मरुआई दिवे संघ या ठिकाणी हजर झालेला आहे. मरुआई दिवे संघाचेही मी हार्दिक स्वागत करतोय. प्रवीणजी गोंडली, सर्वांचे आवडते लकी भाऊ, आपलंही हार्दिक स्वागत. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या धावपलकावर लागते ती 33-33. व्यवस्थापन समितीला विनंती करेन, यानंतर 2 40चे जे सेमीफायनल आहेत ते लगातार खेळवायचे आहेत. मध्ये कुठलाही रेग्युलरचा सामना टाकू नका. अजय पाटील. यस गावदेव वेळे संघही या ठिकाणी हजर झालेला, आपलंही हार्दिक स्वागत. सर्व फायनल ज्या आहेत त्या आजच नाईटला होतील. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 17च्या सरासरीने आपण पाहतोय. 4 फायनल आहेत मित्रांनो आणि 4 फायनल खेळवायचं जर 7 वाजता जरी फायनल सुरू झाल्या तरी तुम्ही विचार करा रात्रीचे 2 कसेही वाजू शकतात. त्यासाठी प्रत्येक संघटनेला मी एक विनंती करेन की आपल्या ज्या सेमीफायनल आहेत त्या आपण दिवसाच खेळवणार आहोत. त्यासाठी आमच्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेने तर नक्कीच सहकार्य दाखवलेले. सिनियर 40+ क्रिकेट संघटनेनेही सहकार्य दाखवलेले. आता मी विनंती करेन मास्टर 40+ क्रिकेट संघटनेला आणि आयोजकांना की आपण ही 2 सेमीफायनलचे जे सामने आहेत ते दिवसाच पूर्ण करायचे आहेत. वेल गोलंदाजीमध्ये बदल होईल. गोलंदाज सुजल खरं तर त्यामध्ये जल पाणी, चांगलं पाणी असं म्हटलं जातं आहे.
मित्रांनो पाणी वाचवा. इथून उन्हाळा सुरू झाला आणि पाण्यासाठी वणवण करणारे खेडे, पाण्यासाठी वणवण करणारे पाडे तुम्ही नक्कीच पाहिले असाल. आज दक्षिण आफ्रिकेतील एक शहर असं आहे की तिथं पाणी पूर्णपणे बंदी आहे. पाण्यासाठी अक्षरशः मिलिटरी त्या ठिकाणी तैनात केलेली आहे. आणि जसं पेट्रोल पंपावर तुम्ही पाणी घेताना पेट्रोल घेताना तसं तिथं नक्कीच पाण्याचे पंप सुरुवात केलेली आहे. याचं 15 मिनटं आपण 15 मिनटांचा जो वेळ होता तो नक्कीच खर्च केलेला आहे. उर्वरित 2 मिनटं अतिरिक्त ती जर संपली तर नक्कीच एक क्षेत्ररक्षक पंच आपण 38 सर्कलमध्ये शेवटच्या षटकामध्ये ठेवायचं आहे. इथे मात्र फोर्स केलेल्या चेंडूला जातोय चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये टावरिंग 6 पाहतोय आपण. जबरदस्त षटकार. सुजलच्या बॅटमधून हा आपण षटकार पाहतोय. सॉरी, सुजलच्या गोलंदाजीवर षटकार पाहतोय. मयूरच्या बॅटमधून मयूर तरे आणि उमेश तरे ही जोडी खेळपट्टीवर आहे. आणि मयूर तरेबद्दल काय सांगायचं, अगदी डावखुरा फलंदाज आणि डावखुऱ्या फलंदाजामध्ये जे तत्व असतात, जे गुण असतात ते पूर्ण मयूरमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. पुल असो, लॉफ्टेड ड्राईव्ह असो किंवा हुक असो, अगदी लिलिया मारत असतो मयूर तरे. वन्स अगेन सुजल जिल्हा परिषद केंद्रशाला एंड काढून गोलंदाजी करतोय. हा चेंडू नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न होता. काहीसा चेंडू लेग स्टंपच्या किंचित बाहेर होता. खरं तर ॲलिमेशन मिळालं नव्हतं. 41 धावा धावपळकावर लागलेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. जाणता राजा खारबाव आणि वेहळे या दोन संघामध्ये हा सामना. दोन्ही खेळाडू जे फलंदाज आहेत 18 धावांवर खेळतायत आणि धावसंख्या धावपळकावर आतापर्यंत 41 आपण पाहतो. एक बाद. राहुल तरे आज लवकर बाद झाला. मात्र सलामीसह राहुल तरे बाद झाल्यानंतर दबाव कुठल्याही परिस्थितीत घेतला नाही. चला आता मात्र आपला अतिरिक्त वेळ जो होता तोही संपलेला आहे. 3 षटकांसाठी अतिशय जास्त वेळ आपण लावलेला आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. हाफ ट्रॅकर इथे हुक केलेला आहे. अगदी इनफिल्डच्या वरून आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार, षटकार सॉरी. अगदी जर बघितलं तर शॉर्ट फाईन लेग होता, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि त्यांच्या वरून हा चेंडू खेळून काढलेला होता. बघूया आपण कशा प्रकारे हा फटका फिनिश केला. चांगला फटका होता, चांगला हुकचा अगदी तंत्रशुद्ध फटका आपण पाहतोय. टेस्ट क्रिकेटमध्ये, कसोटी क्रिकेटमध्ये असे फटके अगदी मारले जातात बाउन्सिंग चेंडूंवर. गोलंदाज तयार. हाय आप ट्रॅकर. इथे मात्र बॅकफुट पंच. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. आपल्या संघासाठी निश्चितच एक धाव वाचवतोय. 3 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत आणि या 3 धावाने सेफ आहे अगदी 3 धावा पूर्ण आणि 3 धावाने धावसंख्या धावपळकावर लागते ती 50 पूर्ण केलेले आहेत. यानंतर जय गावदेव वडूनगर वर्सेस नंदकिशोर खारबाव या 2 संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. नंदकिशोर खारबाव संघाचे कॅप्टन आणि जय गावदेव वडूनगर संघाचे कॅप्टन. चला आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. लकी भाऊ तुमची इच्छा पूर्ण केली. ऑफस्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या धावपळकावर लागते ती 51. खरं तर गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये अगदी लाईन आणि लेंथवर झालेली नाही. आखूड टप्प्याचे काही चेंडू मारले गेले आणि त्याचा समाचार चांगला घेतला.
जनता राजाच्या या दोन्ही फलंदाजांनी इथे पाहतोय आपण मयूर तरेचा ना ब्रँडेड मयूर तरेचा फटका जातोय चेंडू सीमारेषा पार षटकार पाहू शकतो आपण चौथ्या पाचव्या स्टंपवर निघाला होता क्रीजच्या कोण्याचा उपयोग केला होता फलंदाजाने आणि जातोय चेंडू सरळ सीमारेषा पार षटकार षटकारांनी धावसंख्या वेगाने फुगते वाढते बरते 57 नवीन 40+ पहिला सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहणार आहात नंदकिशोर खारबाव वर्सेस जय गावदेव वडूनगर या दोन संघामध्ये यानंतर गोलंदाज तयार इथे चेंडू बॅटच्या थोडासा वर लागला होता सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागते ती 58 पहिल्या षटकामध्ये 14 दुसऱ्या षटकामध्ये 20 आणि तिसऱ्या षटकामध्ये 24 खरं तर गोलंदाजी अचूक टप्प्यावर झालेली नाहीये कुठे ना कुठे चार्ज ऑफ नव्हते गोलंदाज टीम वेळेचे आणि अशा अनुषंगाने पाहतोय आपण 58 धावा मात्र या खेळपट्टीने 60 64 66 धावा ही चेस होताना बघितलेले आहेत अगदी रजनी क्रिकेट रात्री 3 3:30 आणि 4 वाजताही इथे या धावा इतक्या चेस झालेले आहेत ही धावसंख्या अजूनही सेफ नाहीये 70+ धावसंख्या इथे चेस झालेली नाहीये आणि 70+ धावसंख्या करायची असेल खारबाव संघाला तर या दोन फलंदाजांना इथे खेळपट्टीवर टिकावं लागेल अजून एक जय कोपरोबा वेळे संघाची संधी गेलेली नाहीये कारण 58 धावा झालेल्या आहेत 60-65 धावापर्यंत अजून शेवटच्या षटकामध्ये रोखलं तर एक चांगलं बॅटल पाहायला मिळू शकते कारण वेळे संघाकडे ही चांगली बॅटिंग लाईनअप आहे एक चांगलं बॅटल आणि चांगलं द्वंद्व चांगलं युद्ध चांगली लढाई पाहायला मिळू शकते अंपायर एक फिल्डर 30 सर्कलमध्ये अतिरिक्त यस आपण घ्यायला सांगायचंय 23 मिनिट झालेले 23-3 षटकांसाठी यस तरी सुद्धा 2 मिनिटाचा एक्स्ट्रा टाइम दिलेला आहे मी प्रत्येक टीमला 17 मिनिटापर्यंत आम्ही नक्कीच ऑफिशियल टाइम करू शकतो वाढवू शकतो परंतु 23 मिनिटं नाही वाढवू शकत ठीक आहे एक क्षेत्ररक्षण तुम्ही बाहेर ठेवू शकता फक्त या सामन्यासाठी आपण थोडीशी कन्सेशन देतोय ॲडजस्टमेंट करूया कारण दोन्ही संघ इथे आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल त्यांच्या भावनांचाही आम्ही आदर राखतो धावसंख्या धावफलकावर लागते ती 58 इथे मात्र पाहतोय आपण यस एज लागली आणि स्वतः फलंदाज त्या ठिकाणी क्रीज सोडतायत फलंदाज मयूर याची खेळी संपुष्टात
दरम्यान आपण पाहतोय बॅक टू बॅक दोन चेंडूंवर दोन फलंदाज इथे होत आहेत बाद. मी म्हटलं होतं मगाशी की अजूनही वेळे संघाची वेळ गेलेली नाहीये. शेवटच्या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी केली 65च्या आतमध्ये जर धावसंख्या रोखली तर एक चांगलं बॅटल पाहायला मिळू शकते आणि तेच घडलंय. आपण पाहतोय मयूर बाद झाल्यानंतर फलंदाज रवीश शून्यावर बाद होतोय. खरं तर लॉफ्टेड ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला होता रवीशने, कुठे ना कुठे मिस टाईम फटका अगदी बॅटच्या मधोमध चेंडू लागला होता. याचं पाहू शकता आपण ताकद जोखता आली नव्हती फटक्यामध्ये आणि कव्हर क्षेत्रामध्ये एक चांगला झेल घेऊन रवीशची खेळी संपुष्टात. चेतन फलंदाजीसाठी नवीन बॅट्समन. अजूनही उमेश तरे खेळपट्टीवर आहे. उमेश तरेला जर 2 ते 3 चेंडू स्ट्राईक मिळाली तर तोही चांगला फॉर्ममध्ये. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत. इथे हॅट्रिक चेंडू काय उडवलेला आहे. स्टँड अँड डिलेवर मागच्या पायावर जोर घेतला आणि नक्कीच चेंडू पाठवून दिला सीमारेषा पार. षटकार. जिल्हा परिषद केंद्र शाळा मित्र हो चालू आहे अगदी उजव्या बाजूला, त्यामुळे आपल्यापर्यंत डीजेचा आवाज पोहोचत नाहीये. खरं तर विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान व्हावं ही आमची इच्छा नाही आहे आणि त्यामुळे आम्ही आज साऊंड सिस्टम पूर्णपणे बंद ठेवलेली आहे. शिक्षक वर्ग जरी समालोचनाच्या माध्यमातून आपणास त्रास होत असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि त्यासाठीच आम्ही व्हॅल्यूम ही थोडा कमी ठेवलेला आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज. इथे चेंडूला खेळून काढलेला आहे. हुक शॉट जाते लॉंग लेग सीमारेषा पार. चेंडू येतोय आणखी एक षटकार. क्रिकेट हे असं असतं मित्रांनो, कधी तुम्ही 2 चेंडूवर 2 विकेट घेऊ शकता. तुमच्या 2 चेंडूवर 2 षटकारही मारले जाऊ शकतात. नंदकिशोर खारबाव संघाचे कॅप्टन. चला संदेश आपण टॉस बॉक्समध्ये या. ते पाहतोय आपण डॉट चेंडू जातोय. खरं तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पडला होता. पिच कुठं झाला होता बघूया. येस आपण पाहतोय गुडलेन स्पॉटला पिच होऊन चेंडू आतमध्ये आला होता आणि खरं तर मागच्या आवेशातच फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू जाते. चांगला कमबॅक. पहिली 2 विकेट त्यानंतर 2 षटकार. आता 2 डॉट येतील का. हो यस 2 डॉट आले. बघा पहिल्या 2 चेंडूवर विकेट, दुसऱ्या 2 चेंडूवर षटकार आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवर आपण पाहतोय की डॉट. हे नाटकीय षटक घडलं. धावसंख्या धावफलकावर लागली ती 70 आणि 24 चेंडू 71 धावांचं लक्ष टीम वेले संघात समोर ठेवलेले टीम खारबाव संघाने. सोबेल जयगावदेव वडूनगर संघाचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्समध्ये. संदेश पाटील नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे थांबलात ना. तसंही थांबायचंच होतं आपल्याला, परंतु योगेश भाऊ तिथे आहेत. वादच नाही. ते आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही हे निश्चितच आणि त्यासाठी हा सामना आपण अगदी वेळेवर सुरू करतोय. या सुरेश दादा चंद्रकांत पाटील. ये संदेश इथेच आहे. हॅलो ये ना बाबा. करे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला जे गावदेव वडूनगर विपक्ष नंदकिशोर खारबाव ए. कॉईनचं स्वरूप दोघांना माहिती आहे ना.
राजेश काय म्हणणं आहे? सन्मानी सुरेशजी म्हात्रे आणि यस राजेश आपण आपला निर्णय देखील सांगायचा आहे. फील्ड. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. हॅलो. काम नाही बरोबर. ए कॉइन नाही तेव्हा काय करू नाही मग नंतर मी मनस करायला लागेल तुम्हीच येता एक एक बॉल घेता. मला तर वाटतं तुमच्या खेळाडूंना चेक केला ना तर एक एक 10 बॉल माहिती आहे ना. सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीचे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. कुलदीप आणि भावेश ही सलामीची जोडी. 70 धावा 71 धावा केला जर या स्पर्धेमध्ये तर नक्कीच चेसिंग करताना तर उच्चांक होऊ शकतो. वेळे संघाचा संधी आहे. बघूया वेळे संघाला रेकॉर्ड करण्याची संधी आहे. हा चेंडू पहिलाच गली क्षेत्रामध्ये आणि पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद. जय गावदेव वडूनगर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठावर डाव्या बाजूला जमा व्हायचे. युवराज फलंदाजीसाठी येतोय. विराज सॉरी. यावेळी मात्र पहिला चेंडू खेळतोय. खरं तर पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर दबावामध्ये आहे वेळे संघ. परंतु आज जाणता संघाची बॅटिंग चांगली झाली. त्यानंतर मैदानावरील आपण जर हे बघितलं त्यांचा कॉन्फिडन्स बघितला तर कॉन्फिडन्स अगदी हाय लेवलला आहे. आणि हाय लेवलला कॉन्फिडन्स असला की तुमच्या हातून चांगली कामगिरीही घडत असते.
यानंतर जयगावदेव वडुनवगर आणि नंदकिशोर खारबाव या दोन संघामध्ये सामना होईल. वडुनवगर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. माझा आवाज योगेश चिकणे आपल्यापर्यंत पोहोचत असेल, माझा आवाज दिलीप पाटील आपल्यापर्यंत पोहोचत असेल, यशवंत माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या मैदानात लगेच यानंतर आपला सामना सुरू होणार आहे. मानन मामा जर आपणही उपस्थित असाल. इथे मात्र पूल केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हते. समालोचक कक्षाला सलामी देणारा, व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार पाहू शकता कशा प्रकारे हा फटका मारला होता. बॅकफुटला आले फलंदाज पूर्णपणे, अगदी ताकदवर फटका. विराजच्या बॅटमधून हा षटकार आला. विराजच्या या षटकाराने 8 धावा स्कोरबोर्डवर लागलेले आहेत. 71 धावा करायचे आहेत, खूप मोठं लक्ष आहे. परंतु 71 धावा पूर्ण करण्यासाठी खरं तर विराजचं खेळपट्टीवर राहणं खूप महत्त्वाचं आहे. इथे पाहतोय आपण लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू वेगवान होता. अगदी बॅटला थोडासा चाटून जरी गेला असता तरी हा चेंडू थांबला नसता, मैदानात सरळ सीमारेषेच्या पार गेला असता. धावसंख्या वाईडने पुढे सरकते 9. रात्री थंडी, प्रचंड थंडी आणि दिवसा प्रचंड उकाडा असं हे चित्र. त्यासाठी आपणच जबाबदार आहोत. खरं तर पर्यावरणाची हानी आपणच केलेली आहे. फुलटॉस आहे, स्वंग केलेला आहे, जाईल चेंडू सीमारेषा पार, येतोय आणखी एक षटकार. या 6 धावाने आपण पाहतोय पहिल्या षटकात धावा बनतायत त्या 15. परंतु मी तर म्हणेन पहिल्या षटकात समीर कांबेकर धावा बनलेले आहेत. अजून एक चेंडू बाकी आहे, धावा बनलेले आहेत. विकेट गेली पहिल्या चेंडूवर कुलदीपची, मात्र मागे वळून पाहिलं नाहीये विराजने. आणि क्रिकेटमध्ये हे महत्त्वाचं असतं मित्रांनो, मागे काय झालं ते पूर्ण विसरायचं असतं, पुढे काय करायचंय ते बघायचं असतं. क्रिकेट आपल्याला खूप काही शिकवतं. क्रिकेट आयुष्याच्या मैदानात खऱ्या अर्थाने नक्कीच जीवनाशी लढत कशी द्यायची आयुष्याची, संकटाची, ते शिकवतं. पाहू शकता आपण इथे मात्र विराज थोडासा निराश आहे, कारण त्याच्या रडारमध्ये बॉल येता येता मिस झालेला आहे. बीट आणि मन बाउन्स, थोडासा बाउन्स होता या चेंडूमध्ये आणि हा चेंडू डॉट जातोय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर लागत आहेत 15. 1-15. दुसरं षटक मार्गस्थ होते. गोलंदाज राहुल गोलंदाजीसाठी. हो हो, दांडी गुल उखाड दिया, परफेक्ट. आपण पाहतोय चेंडू जातोय यष्ट्यांवर आणि फलंदाज इथे त्रिफलाची.
पहिल्या षटकात चांगल्या धावा झाल्या होत्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकात आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर विकेट आली. पहिला षटक सुरू झाला होता. उमेशच्या पहिल्याच चेंडूवर विकेट आली. त्यानंतर राहुलच्या पहिल्या चेंडूवर विकेट. चांगला फटका आहे. इथे कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने दोन आल्या आणि दोनच्या मदतीने धावा धावपल करावं लागते त्या 17-17. दुपारचं रणरणत ऊन आणि या रणरणत्या उन्हात आपण पाहतोय हा रेग्युलर फॉर्मॅटचा महत्त्वाचा सामना वेळे वर्सेस खारबाव. खारबाव संघाने तब्बल 70 धावा करून 71 धावांचं लक्ष दिलेले. चेंडू बॅटवर प्रॉपर आलेला नाहीये. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. सिंगल डबलने तसा खारबाव संघालाही फरक पडणार नाहीये. खारबाव संघाला जर पराभूत करायचं असेल तर इथून हवाई यात्रा करावी लागेल फलंदाजांना. त्यासाठी चेंडू अजून शिल्लक आहेत ते 15 आणि जिंकण्यासाठी करायच्या त्या तब्बल 52. हां ते चेंडू येस पायांवर आदळला होता. त्यानंतर पाहतोय आपण की नक्कीच नॉन स्ट्राईक एंड आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की आणखी एक फलंदाज धावबाद होतोय. खरं तर पहिल्या षटकात असं वाटलं होतं की प्रतिकार करतोय वेळे संघ, मात्र दुसऱ्या षटकात पूर्णपणे बॅकफुटला. चेतन नवीन फलंदाज. धावसंख्या धावफलकावर अजूनही 20 आहे. 51 धावा अजून करायच्या आहेत. हा चेंडू लॉप केलेला आहे, मात्र चेंडूला मारण्यासाठी तितकी ताकद या ठिकाणी वापरलेली नव्हती. 3 षटकं 2 षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 उर्वरित 2 षटकामध्ये करायचे तब्बल 50 धावा वेळे संघाला. हॅलो
हॅलो. थँक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर. आणि बॅक टू डाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. विजयाचं लक्ष अजूनही फार मोठं येणारे 12 चेंडू विजय असताना मला वाटतं अजूनही 50 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 12 चेंडूचा आपण विचार केला फक्त आणि फक्त खर्च झाल्या 21 धावा. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे, मात्र क्रिकेट बघू क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. प्रतिवर्ष आपण विचार केला साधारण 25 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज वेदांत येतोय. एक संगती सर्वात महत्त्वाचा ट्राम्पकड गोलंदाज लॉंग रन पंचांना क्रॉस करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज ऑपॉलिकर चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा पटका. चेंडू जातो वायडिश डीप. लॉंग रनला चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. बघा एक धावाने फक्त आणि फक्त आपण पराभवाचं थोडंसं अंतर कमी करू शकता. विजयाचा शिखर गाठू शकत नाहीये. जर विजय गाठायचा असेल तर निश्चितच मोठ्या पटक्याची नितांत गरज आहे. अतिशय एक प्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. पंच देखील त्या ठिकाणी गोलंदाज थोडंसं वॉन करताना आणि बॉन झालेला चेंडू पंच देखील त्या गोलंदाज थोडंसं वॉन करताना आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवर करता आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. येणारे चेंडू आणि विजयासाठी अजून 49 धावांची गरज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू बॅटपणीमध्ये संपर्क साधता आल्यानंतर एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू वेगवान चेंडू स्विंग अँड मिस. बीट होताना फलंदाज वारंवार चुका आणि चुका आपण पाहतो. फलंदाजच्या बॅटमधून चेंडू बॅटमध्ये त्याला संपर्क साधता येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र कुठेतरी थोडंसं बॅकफूट आपण संघ पाहतोय. जे कफरोबा वेळे संघ चेंडूला पुढ काढण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये आपण संपर्क पाहतो. चेंडू बॅटची आउटसाईड एज घेतो. चेंडू जातो शॉट थर्डमॅनला. इनफिल्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण होतं. एक धाव घेण्याची संधी झाली आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या एकाने पुढे सत्य धावसंख्या होती ती. या एका धाव्याने फक्त आणि फक्त थोडंसं पराभवाचं अंतर कमी केलं जातं. गोलंदाज वेदांत या ठिकाणी मात्र थोडंसं मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली स्वतः गोलंदाज यस. फलंदाजाला तर मात्र मैदान सोडावं लागेल. सुंदर सुरेख झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. एक सॉफ्ट डिसमिसल साधा सोपा झेल या ठिकाणी कलेक्ट केला. आणि महत्त्वाचा फलंदाज मला वाटतं बॅट्समन कोण आहे अनिकेत याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात आली. आता मात्र जवळजवळ कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय संघ कफरोबा वेळे. आज भावेश तळे संघामधून इन ॲक्शनमध्ये दिसत नाहीये. नयन मात्रे दिसत नाहीये. नेक्स्ट बॅट्समन कुंदन येतोय. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज येतोय चेतन. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज येतोय चेतन. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी देखील
आउट ऑफ लेग स्टंप. खराब चेंडू दिशांची चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतो. चेंडू एक लेग स्टंपच्या बाहेरचा पंच वाईटचा इशारा करता एक धावेचा निर्बळ धावसंख्येकडे पुढे सरकते. एका धाव्याने संघाचं पराभवाचं अंतर थोडंसं कमी केलं जातं. बघा स्वागत कंस्ट्रक्शनच्या बाजूला JP किंग शोर्मा, जयेश पाटील ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. चेंडूला पूल काढण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र एक पिक्चरचं सामन्याचं पिक्चर देखील थोडंसं क्लिअर आहे. कुठंतरी पराभवाच्या खायेमध्ये आपण पाहतोय संघ काफ्रोबा वेळेत विजेच्या उंबट्यावर जाणता राजा. पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक झाली. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आला. फलंदाजाला वारंवार चुका देखील मैदानामध्ये आपण पाहतो. फलंदाजाच्या माध्यमातून वेगवान चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू. हॅलो थोडा आवाज आहे ना बेटा. कोण आहे माईक? स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जाईल खाली क्षेत्र आहे. चेंडू चौकारासाठी जातोय. चौकार संघाची धावसंख्या 4ने पुढे सकते आणि खऱ्या अर्थाने चौकार फक्त आणि फक्त जे पराभवाचं अंतर आहे थोडंसं कमी केलं जात आहे. कारण जवळजवळ वेळे संघ पराभवाच्या खाईमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका. यास हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थांच्या फटक्यांची नितांत गरज या अगोदर होती. थोडासा उशीर झालेला कुठे ते फटक्यानं आणि या अनुषंगाने मात्र वेळे संघ स्पर्धेतून देखील बाद होतोय. हडलक वेळे संघाचा कॅप्टन अदर्स टीम अँड गुड लक जाणता राजा खारबाव अँड हडलक भावेश पाटील अँड अदर्स टीम.